मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या 5वी आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षेचा रिझल्ट चेक करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने रिझल्ट कसा चेक करायचा तो सांगतोय। आपण आता सोप्या पद्धतीने रिझल्ट कसा चेक करायचा बघूया। सुरुवातीला तुम्ही तुमच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये म्हणजे क्रोम ब्राउझरमध्ये जा। त्यामध्ये तुम्ही MSCE पुणे ही जी साईट आहे या ठिकाणी ती टाकून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता माझ्याकडे ऑलरेडी ओपन आहे। तुम्ही या ठिकाणी MSCE पुणे यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा काही मोड येईल। परंतु ही साईट ओपन होत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो या साईटवर ओपन करा। त्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल आहे तो डेस्कटॉप मोडवर घ्या कारण डेस्कटॉप मोडवर घेतल्यानंतर तुम्हाला दिसायला अतिशय सोपं जाईल। त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा यावर या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता। त्याच्यानंतर या ठिकाणी 5वी ते 8वी हा जो काही दिसायला लागलेला आहे त्यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची सूचना दिसायला लागली आहे त्याच्यावर यस करा आणि यस केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे। आपण आपल्या मोबाईलचा मोड डेस्कटॉप मोड केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल हा जो अंतिम निकाल दिसायला आहे तुम्हाला विद्यार्थ्यासाठी जर पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो शाळासाठी पाहायचं असेल तर शाळासाठी इथं उपक्रम दिलेला आहे आणि आपल्याला आताच या ठिकाणी एक सूचना यायला लागलेली आहे की तुमचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। हे तुम्हाला वेबसाईटवर या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीनं तर तुम्हाला तुमचा स्वतःचा रिझल्ट पाहायचा आहे। तर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2026 असं दिसायला लागलेले 5वी आणि 8वी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी 2026 यावर तुम्हाला आता अंतिम निकालवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला अंतिम निकालवर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो सीट नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर मदतशीर वाटत असेल आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कारण इतर पुढचे जे काही तुमचे रिझल्ट असतील किंवा शैक्षणिक माहिती असेल ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता विद्यार्थी मित्रांनो, कारण अशीच आणखी चांगली महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो। तर मित्रांनो धन्यवाद।